रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. माता लक्ष्मीने सांगितले आहे, घरातील या 5 गोष्टी कधीही इतरांना देऊ नये. जी स्त्री या वस्तू इतरांना देते, माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या स्त्रियांनी कधीही इतरांना देऊ नयेत हे पाहणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा. मित्रांनो, आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे. या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत. जुन्या काळातील गोष्ट आहे. मध्ये देशात एक अतिशय सुंदर नगर होते. त्यांना नगरात कलावती नावाची स्त्री पती सासू सासरे यांच्यासोबत राहत होती. कलावती ही पूर्ण पतिव्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती. त्याचबरोबर कलावती घर कामात कुशल आणि हुशार होती. कलावती स्वभावाने खूप दयाळू होती. ती नेहमी इतरांना मदत करत असे. कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता. नगरामध्ये त्याचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान होते. लोकांना दैनिक जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्यांच्या दुकानात विकत असे. कलावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते. कलावती नवऱ्याला देवासमान पूजायची, नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची. कलावती रोज सकाळी लवकर उठायची, घराचे अंगण साफ करायची, मग रांगोळी काढून अंगण सजवायची. त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची. त्यानंतर अंघोळ वगैरे उरकून देवी देवतांची पूजा करून तुळशीला जल अर्पण करायची. अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत असे. कलावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही. ती नेहमी सर्वांशी गोड स्वरात बोलत असे. कलावतीला पाहून सर्वजण म्हणायचे की कलावती ही लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे. ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते. कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती. दानधर्म करताना कलावती कधीच हात मागे घेत नसे. जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे, तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही. तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे. जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे, कलावती त्याला कधीच उपाशीपोटी परत पाठवत नसे. तिच्या द्वारावर आलेले खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे. एवढेच नाही तर कलावती शेजारच्या मदत करायची. ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे. त्यांना ज्या काही गोष्टीची गरज असायची, कलावती विचार न करता त्या वस्तू त्यांना देत असे. त्यामुळे कलावतीचे शेजारीही तिचा खूप आदर करायचे. ते म्हणायचे, अरे, ही कलावती साक्षात देवीचा अवतार आहे. देवी लक्ष्मी स्वतः कलावतीच्या स्वरूपात जन्म घेतला आहे. लोक कलावतीचे भरपूर कौतुक करायचे. सगळेच तिच्याबद्दल चांगले बोलायचे. परंतु या गोष्टीचा कलावतीने कधीही गर्व बाळगला नाही. ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची. एके दिवशी कलावतीची शेजारीण तिच्या घरी येते. कलावती तिचे स्वागत करते आणि मोठ्या प्रेमाने म्हणते, बहिणी, माझ्या घरी तुझे स्वागत आहे. आज तू माझ्या घरी का आली आहेस? तुला काही हवे असेल तर मला सांग, मी तुला नक्की मदत करेन. कलावतीची शेजारीण म्हणते, अगं बहिणी, आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत. मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे. परंतु माझ्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा नाही. त्यामुळेच मी तुझ्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे. जर तू मला या गोष्टी दिल्यास तर तुझी माझ्यावर मोठी कृपा होईल. काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेन. कलावती म्हणाली, बहिणी, यात काय मोठे आहे? मला आता पोळपाट लाटणे आणि तव्याची गरज नाही, म्हणून तू घेऊन जा शकतेस. थांब, मी आत्ताच घेऊन येते आणि किचनमधून पोळपाट लाटणे आणि तवा आणून शेजारणीला देते. तेव्हा शेजारीण म्हणते, ताई, तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे. स्वयंपाक करून झाल्यावर मी तुमच्या या सर्व वस्तू परत करेन. ताई, काळजी करू नका. तुमचे काम पूर्ण झाल्यावर आरामात मला परत करा. शेजारीण कलावतीचा पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन जाते. काही वेळाने दुसरी शेजारीण कलावतीच्या घरी येते आणि कलावती खूपच प्रेमाने तिचे स्वागत करते आणि म्हणते,
या ताई, आज तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? तू अजिबात संकोच करू नकोस. तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांगा. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तेव्हा ती बाई म्हणते, कलावती, माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही, म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आले आहे. जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे. मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन. कलावती काही विचार न करता म्हणते, ताई, तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना? मग त्यात काय अडचण असू शकते? तुम्ही थांबा, मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणून देते. असे म्हणत कलावती घरात जाते आणि झाडू आणून त्या महिलेला देते. ती बाई कलावतीच्या घरातील झाडू घेऊन निघून जाते. त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते. कलावतीचे तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, या ताई, आज माझ्या घरी कसे येणे केले? तुला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांगा. मी तुम्हाला मदत करण्यास नक्कीच प्रयत्न करीन. तेव्हा ती स्त्री म्हणते, कलावती, तू खूप दयाळू आहेस. मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तू नेहमी सगळ्यांना मदत करतस, म्हणून मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आले आहे. कलावती म्हणते, ताई, अजिबात संकोच करू नका. तुम्हाला जे काही हवे असेल ते मागा. जर ते माझ्याकडे असेल तर मी नक्की देईन. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तेव्हा ती स्त्री म्हणते, कलावती, आज माझ्या घरी मुलांचे कुटुंब माझ्या मुलीला बघायला येत आहे. त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे, कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही. त्याचबरोबर चांगली साडीसुद्धा नाही. मला काहीच कळत नाही की माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू. अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील. कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि चांगली साडी द्या. मी एक दिवसाने ते सर्व परत करेन. जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होईल तेव्हा तुमचे पूर्ण दागिने परत करेन. शेजारणीचे हे म्हणणे ऐकल्यानंतर कलावती म्हणाली, ताई, काळजी करू नकोस. तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी तिला नक्कीच मदत करेन. मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते, जी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारी सारखी दिसेल. मग कलावती आत जाते आणि दागिने आणि साडी आणते आणि शेजारणीला देते. ती स्त्री आनंदाने कलावतीची साडी आणि दागिने घेऊन निघून जाते. संध्याकाळी आणखीन एक शेजारीण कलावतीच्या घरी येते. कलावती तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, ए बहिणी, आज माझ्या घरी तू का आली आहेस? मी तुला कशी मदत करू शकते? तुम्हाला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांगा. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. शेजारीण म्हणते, अगं कलावती बहिणी, तू खूप दयाळू आहेस आणि तू प्रत्येकाला मदत करतेस, म्हणून मी तुझ्याकडे आले आहे. माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही, म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे. जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील. कलावती म्हणाली, अगं ताई, यात काय मोठी गोष्ट आहे. मी आत्ता तुला दूध आणून देते. कलावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दृष्ट शेजारणीला देते. शेजारीण आनंदाने दूध घेऊन निघून जाते. अशा प्रकारे कलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील कामे करू लागते. त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो. कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते. रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना वाईट बातमी ऐकायला मिळते. एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीची नवऱ्याला म्हणतो, अरे भाऊ, काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे. सर्व सामान गायब आहे. कलावती नवरा घाबरतो आणि तो धावत दुकानात जातो. तेथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे. त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसे चोरीला गेल्याचे त्याला दिसते. तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि कलावतीला सर्व काही सांगतो. हे ऐकून कलावती खूप दुःखी होते. कलावतीमध्ये काळजी करू नका. आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत. त्या पैशाच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल. त्यानंतर कलावतीचा घराच्या तिजोरीत पाहते, परंतु ती ही पूर्णपणे रिकामी दिसते. त्यातील सर्व सामान, सर्व पैसे चोरीला गेले होते. हे पाहून कलावती खूप दुःखी होते. हे कसे घडले हे तिला काही समजत नव्हते.
कलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागावतो आणि कलावतीला विचारतो, खरे सांग, घरात ठेवलेले सगळे पैसे कुठे गेले? कलावती म्हणते, अहो, दिवसभर मी घरीच होते, सगळे पैसे तिजोरीत होते, परंतु आता सर्व पैसे गायब आहेत. हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही. कृपया तुम्ही शांत व्हा, आपण यावर काहीतरी नक्कीच उपाय शोधू. कलावतीचा नवरा म्हणतो, तो इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालणं, ओळखी लोकांना घरात बोलावणं यांचे हे फळ आहे. त्यापैकी एकाने आपले सर्व पैसे चोरले आहेत. कलावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगाळ करतो. कलावती सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते, तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस, विचार न करता कोणाचीही मदत करत राहतेस. त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहेत. सर्वजण कलावतीला वाईट साईट बोलत असतात. तेव्हा कलावती तिच्या नवऱ्याला सांत्वन देते आणि म्हणते, अहो, अजून माझे दागिने आहेत. मी माझी काही दागिने आपल्या शेजारणीला दिले आहेत. मी तिच्याकडून आणते, दागिने घेऊन परत येते. त्या दागिन्यामुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते. असे बोलून कलावती शेजारणीच्या घरी जाते, परंतु तेथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो. ती पाहते की तिच्या घरी कोणीच नाही. ती महिला घर सोडून कलावतीचे दागिने घेऊन पळून गेली आहे. कलावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते. कलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि कलावतीला शिवीगाळ करतो. कलावतीचा नवरा म्हणतो, अगं कलावती, तू मूर्ख आहेस. तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे. तुझ्या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोर जावे लागते. ते काही नाही, आता तू या घरात राहू शकत नाहीस. तुला आत्ताच या घरातून चालती हो. कलावती म्हणते, अहो, तुम्ही हे काय म्हणतात? तुमच्याशिवाय माझे या जगात कोणीही नाही. तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ? कलावतीचा नवरा म्हणतो, तुला वाटेल तिथे जा, पण या घरात राहू नकोस. तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस. कलावती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागली, हे स्वामी, असं बोलू नका. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. कृपया मला घराबाहेर काढू नका. पण कलावतीचा नवरा तिचे ऐकत नाही आणि तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो, आता तू इथून चालते हो आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. तू निदान उडी मारून जीव दिलास तरी चालेल, परंतु आता इथं राहू नकोस. अखिल नाईलाजाने दुःखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते. जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते, हे आई, मी असे कोणते पाप केले होते की माझी अशी अवस्था झाली आहे? हे लक्ष्मी माते, मी तुझी रोज पूजा करायची, मग तू माझ्यासोबत अशी का वागलीस? का तू माझ्यावर रुष्ट झाली? हे आई, मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस? कलावती मंदिरातून खूप रडते. मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही, मग मी जगून तरी काय करू? माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली आहे, तर मला जगण्याचा अधिकार नाही. असा विचार करून कलावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली. नदीजवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते, हे देवी लक्ष्मी, आता मी माझे प्राण त्यागणार आहे. तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर. मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देते. असे म्हणत कलावती नदीकडे उडी मारणार होती, तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रगट होते. देवी लक्ष्मी कलावतीला म्हणते, कलावती मुली, थांब, तू काय करतेस? कलावती डोळे उघडते आणि कलावती खूप आनंदी होते. देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी आहे. देवीला नमस्कार. देवी लक्ष्मीला पाहून, हे देवी लक्ष्मी, मला क्षमा कर. मी फार मोठी पाप करणार होते. देवी लक्ष्मी म्हणते, कलावती, माणसाने कधी स्वतःचा जीव देऊ नये. हे खूप मोठे पाप आहे. भगवंताने दिलेले शरीर आहे, नष्ट करू नये. कलावती म्हणते, आई, मी असाही आहे. माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या पतीशिवाय मला दुसरे कोणीच नाही. मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही, म्हणून मी माझा जीव द्यायला इथे आली आहे. देवी लक्ष्मी म्हणते, कलावती, मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझा पतीने तुला सोडले का आहे. हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे. तू अजाणतेपणे अशा काही गोष्टी दान केल्या होत्या ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले. जी स्त्री आपल्या घरातील वस्तू दुसऱ्यांना देते, मी त्यांच्या घरात कधीही राहत नाही. त्या गोष्टीसोबतच मी त्याचे घर सोडते. तेव्हा कलावती म्हणते, हे आई, त्या कोणत्या गोष्टी आहेत? कृपया मला सांगा. मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे तुमचे माझे घर सोडले?
देवी लक्ष्मी म्हणते, पोरी आता तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या गोष्टी कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये. जो कोणी या गोष्टी दान करेल मी त्याला घर सोडते. हे कलावती, पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट, लाटणं आणि तवा. कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पोळपाट, लाटणं आणि तवा इतरांना देऊ नये. स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे. या गोष्टीचं शुद्धता सदैव राखली पाहिजे. या वस्तूपासून भगवान श्रीहरी विष्णूसाठी प्रसाद बनवला जातो. त्याचबरोबर तव्यावर बनवलेली नेहमी पहिली भाकरी गाईला खाऊ घालते जाते. म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात. या इतरांना दिल्यास त्या अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतो. पुढे माता लक्ष्मी म्हणजे, हे कलावती, आता दुसरी गोष्ट ऐक. तू तुझ्या घरात ठेवलेली झाडू तुझ्या शेजारणीला दिला आहेस. ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते, जी गोष्ट मला प्रिय आहे, तीच वस्तू तू शेजारणीला दिलीस. मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते? हे कलावती, जी बाई स्वतःच्या घरी झाडू जी दुसऱ्यांना देते, मी तिचे घर सोडते. झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तेथे माझा वास असतो. कलावती, लक्षात ठेव, झाडू नेहमी घरात लपून ठेवावा. बाहेरच्या माणसांनी नजर घरातील झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा. झाडू ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. त्याला स्पर्श करू नये आणि विष्टे म्हणजे कोणताही घाण कधीही झाडूने साफ करू नये. देवी लक्ष्मी मंदिर. हे कलावती, आता तिसरी गोष्ट ऐक. स्त्रीने कधीही तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत. माझा वास दागिन्यामध्ये सुद्धा असतो. स्त्रीचा अलंकारामधील दागिन्यांना खूप महत्त्व आहे. जी स्त्री तिचे दागिने दुसऱ्या स्त्रीला देते तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो. देवी लक्ष्मी म्हणते, हे कलावती, आता मी तुला चौथी गोष्ट सांगते. संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाचा वस्तू कधीही दान करू नका. आणि कलावती, तू संध्याकाळी दूध दान केले होते. संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात संकट येतात. संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाचा वस्तू दान केल्याने माणसाच्या जीवनात अशुभ काळ येतो. माता लक्ष्मी म्हणते, हे कलावती, आता मी तुला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नको. या गोष्टी कधी इतरांना उधारीवर किंवा वापरासाठी देऊ नये. कलावती म्हणते, हे माता लक्ष्मी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला या गोष्टी माहीत नव्हत्या. कृपया मला क्षमा करा आणि त्याचा प्रायश्चित करण्याचा मार्ग सांगा. देवी लक्ष्मी म्हणते, हे कलावती, तू आधीच प्रायश्चित केले आहेस, म्हणून तू आता तुझ्या घरी परत जा. मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करते. असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान विलीन होते. मग कलावती ही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते. तेवढ्यात कलावतीचा नवरा तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो. तो काल तिकडे येतो आणि तिची माफी मागून म्हणतो, कलावती, मला क्षमा कर. मी तुला खूप वाईट बोललो होतो. तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस. माता लक्ष्मीच्या कृपेने आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत मिळाली आहे. ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे. ते सर्व चोर म्हणाले, स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला कलावतीचे सर्व धन परत करण्यास सांगितले आहे. जर आम्ही असे केले नाही तर मातेच्या रुद्रावताचा सामना आम्हाला करावा लागेल, असे मातेने आम्हाला सांगितले आहे. असे मातेने आम्हाला चेतावणी दिली आहे. त्यामुळे आम्हाला तुमचे धन नको आहे आणि आजपासून पुन्हा आम्ही कधी चोरी करणार नाही, असे त्या चोरांनी सांगितले. हे ऐकून कलावती खूप आनंदित झाली आणि तिच्या पतीसह घरी परतली. देवी लक्ष्मीच्या कृपेने कलावतीच्या घरात सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर कलावतीचे तिच्या घरातील या 4 वस्तू कधीच इतरांना दिल्या नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ कथेद्वारे काय? श्री गुरुदेव दत्त.